ते काय भूमिका होती? म्हणजे भारतीय तत्त्वज्ञानाचा इतिहास अधिक जास्त प्राचीन आहे. त्याला म्हणून त्याला प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानाचं ही एक संकल्पनेचं महत्त्व आहे आणि त्याचं अधिष्ठान आहे सर्व स्तरावर. म्हणजे सर्व धर्मांच्या मध्यवर्ती ह्या स्वरूपाची मोक्ष ही किंवा मुक्ती ही संकल्पना आहे आणि भारतीय तत्त्वज्ञानामध्ये पण याचं एक महत्त्वाचं स्थान आहे. त्यामुळे ज्ञानाचं साधन म्हणून आणि मोक्षाचं साधन म्हणून विवेकी विचाराकडे बघितलं गेले. प्राचीन भारतीय विचारवंतांनी त्याचा उपयोग करून जगाचं आणि जीवनाचं सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. जगाचं विश्व काय आहे, सृष्टी काय आहे, निर्मिती कशी झाली, त्याची वाटचाल कशी होते, त्याचा प्रवास कसा होतो, हे सगळं समजून घेण्याचा आणि मानवी जीवनाच्या परिसरात पर्यावरणात ज्या ज्या गोष्टी आहेत त्याचं सत्य काय आहे त्यामागचं हे समजून घेण्यासाठी विवेकी विचाराचा उपयोग करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. आणि प्राचीन भारतीय विवेकवादाच्या मांडणीमध्ये काही दर्शनं पण सांगितली गेली. त्यामध्ये न्यायदर्शन आहे की न्यायदर्शनामध्ये काय म्हटलं आहे की प्रमाण आणि प्रमेय. प्रमाण म्हणजे ज्ञानप्राप्तीचं साधन आणि प्रमेय म्हणजे ज्याच्याबद्दल ज्ञान मिळवायचे ते. म्हणजे प्रमाण आणि प्रमेय हे अधिष्ठान आहे न्यायदर्शनामध्ये. वेदांत दर्शनामध्ये विवेक म्हणजे आत्मसाक्षात्कार, स्वतःला ओळखणं असं मानलं आहे. बौद्ध दर्शनामध्ये प्रज्ञा, ज्ञान आणि शील, नैतिक आचरण याला अधिष्ठान मानले. कशासाठी? विवेकाने दुःख आणि अज्ञानावर मात करता येते हे समजून घेण्यासाठी. योग दर्शनामध्ये विवेक म्हणजे चित्त, मन शुद्ध करणे असं मानलं आहे आणि अविद्या, अज्ञान दूर करण्यासाठी विवेकाचा उपयोग करता येतो असं मानलं गेलं. आणि आपल्याकडे जे पुराण आणि ऐतिहासिक जे काही दस्तऐवज आहेत त्याच्यामध्ये देखील अनेक शूर आणि ज्ञानी व्यक्तींच्या कथानकांमध्ये ज्याला आपण मायथॉलॉजी म्हणतो आपण, त्याच्यामध्ये देखील विवेकाचा उपयोग करून अडचणींवर मात करण्याचे आणि योग्य निर्णय घेण्याचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. त्यामुळे विवेकाचं अधिष्ठान हे प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानामध्ये आहेच हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. त्यामुळे आज जे काही विवेकी विचार करणं वगैरे काहीतरी नवीन काहीतरी खोल आहे वगैरे असं जे सांगतात त्यांना हे आपल्याला समजून सांगायची गरज आहे की प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानाचा विवेक हे महत्त्वपूर्ण असा भाग राहिलेला आहे. विवेकवादाचं महत्त्व त्या निमित्ताने प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानामध्ये काय मानलं जातं की ज्ञानप्राप्तीसाठी विवेकामुळे सत्य आणि असत्य, योग्य आणि अयोग्य यातला फरक ओळखता येतो. म्हणजे ज्ञानप्राप्तीसाठी विवेकाचं आवश्यकता आहे. नैतिक आचरणासाठी पण विवेकाची गरज आहे. विवेकामुळे नैतिक आणि सामाजिकदृष्ट्या योग्य निर्णय घेण्याला मदत होते. आत्मविकासासाठी पण विवेकाची गरज आहे. विवेकामुळे स्वतःला ओळखता येतं आणि स्वतःच्या क्षमतांचा विकास करायला मदत होते आणि विवेकामुळे मोक्ष मिळायला देखील मदत होते असं पण मानलं गेलं. वेदांत दर्शनानुसार विवेकाचा योग्य वापर करून मोक्ष म्हणजे जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून स्वतःची सुटका करून घ्यायला मदत होऊ शकते असं देखील मानलं गेलं आहे. त्यामुळे विवेकाचं अधिष्ठान प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानामध्ये फार अनुस्यूत आहे, गृहीत आहेत. स्वामी विवेकानंदांचं उदाहरण आहे आपल्याकडे की ज्यांनी आध्यात्मिक, धार्मिक उपासना आणि गुरुपरंपरा या व्यवस्थेमध्ये असताना देखील शिक्षण आणि समाजसेवा करत असताना विवेकाचा प्रसार केलेला आहे. त्यांनी कुठल्याही त्या गतानुगतिक किंवा शोषणाला कारणीभूत ठरणाऱ्या अशा गोष्टींचं समर्थन केलेलं नाही. उलट त्याची चिकित्सा करायला पाहिजे, त्याच्यावर कोरडे ओढण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानामध्ये विवेक हा एक व्यापक आणि महत्त्वाचा विषय मानला गेला आहे आणि तो वेगवेगळ्या दर्शनांमध्ये व्यक्त देखील झाला आहे. जे दर्शनांचे उल्लेख केले की न्यायदर्शन, वेदांत दर्शन, बौद्ध दर्शन, योग दर्शन, पुराणं आणि इतिहास
याच्यामध्ये देखील विवेकाचं अधिष्ठान महत्त्वाचं आहे. आता विवेकाच्या मध्ये संबंधातली आजच्या परिस्थितीत किंवा अनेक शतकानुशतकं त्याची जी ओळख किंवा त्याची जी दुसरी समानार्थी शब्दार्थाने वापरले गेले तो इहवादी दृष्टिकोन. विवेकी माणसं इहवादी असतात किंवा विवेकाला मध्ये इहवाद अनुस्यूत आहे, अभिप्रेत आहे. तर इहवाद हा काय आहे, इहवाद म्हणजे काय हे पण आपल्याला थोडंसं जरा बघायला पाहिजे की इहवाद म्हणजे जगाचा आणि जगातल्या गोष्टींचा विचार करणं, आपल्यासोबत आपल्या सभोवताली काय आहे ह्याबद्दलच विचार करणं. त्यामध्ये धर्माचा विचार गौण मानला जातो गेलेला आहे. आपल्या सोबत काय आहे, आपल्या सभोवताली काय आहे हे समजून घेणं म्हणजे इहवादी असणं, म्हणजे भौतिकवादी असणं एका अर्थाने. दुसरा त्याचा आजच्या आधुनिक परिभाषेमधला अर्थ सांगतात की इहवादी असणं म्हणजे भौतिकवादी असणं, आणि अजून आपल्या बोलीभाषेतला शब्द म्हणजे प्रॅक्टिकल असणं असं मानलं जातं. तर इहवाद ज्याला सेक्युलरिझम पण म्हटले गेलं आहे. सेक्युलरिझमचा मूळ शब्द जो आहे त्याचा आपल्याकडे मराठी किंवा भारतीय भाषांमधला जो अर्थ लावला गेला आहे तो योग्य नाही, प्रॉपर नाही, नेमका नाही अशी चर्चा बऱ्याचदा घडली आहे. त्याच्यावर अजूनही चर्चा होऊ शकेल. त्या सेक्युलरिझम म्हणून तो मूळ शब्दच वापरणं योग्य राहील. इहवादाला सेक्युलरिझम पण म्हटलं गेलं. का म्हटलं गेलं आहे? कारण व्यक्तीने जगाचा आणि जगातील गोष्टींचा विचार करताना धार्मिक किंवा आध्यात्मिक विचारापेक्षा जास्त महत्त्व व्यावहारिक आणि भौतिक गोष्टींना द्यायला पाहिजे असं त्याचा अर्थ सांगितला गेला इहवादाचा. आणि व्यक्तीने आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सामाजिक जीवनात धर्माला फारसं महत्त्व देऊ नये असं देखील त्याच्यामध्ये अभिप्रेत आहे. त्यामुळे इहवादामध्ये धर्माचा प्रभाव कमी करणं म्हणजे इहवादी व्यक्तीला धर्माच्या प्रभावाखाली न येता स्वतःच्या विचारानुसार निर्णय घेण्याला प्रोत्साहित होणं अपेक्षित असतं. प्रत्यक्ष गोष्टींना महत्त्व देणं, आपल्या सभोवतालच्या आपल्या जीवनातल्या प्रत्यक्ष गोष्टींना इहवादात महत्त्व दिलं आहे. म्हणजे अनुभवाने आणि विज्ञानाने सिद्ध झालेल्या गोष्टींनाच जास्त महत्त्व दिलं पाहिजे असं इहवाद म्हणतो. सर्व धर्म समभावाचा पुरस्कार करतो. इहवाद सर्वधर्मीय लोकांना समान मानतो आणि कोणावरही धार्मिक आधारावर कोणामध्ये पण धार्मिक आधारावर भेदभाव करू नये अशी भूमिका त्यामध्ये घेतो. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार आणि तर्कसंगत विचारसरणीला महत्त्व इहवाद देतो. त्यामुळे भारतीय परिप्रेक्ष्यामध्ये इहवादाला आपल्या भक्ती परंपरामध्ये, तत्त्वज्ञानाच्या विचार परंपरांमध्ये, दर्शनांमध्ये पण स्थान राहिलेलं आहे. त्यामुळे हे पण आपण समजून घ्यायला काय इहवादी दृष्टिकोन हा काही आताचा आधुनिक नाही, तो प्राचीन काळापासून मांडला गेलेला आहे आणि त्याचं एक वेगळं महत्त्व, वेगळं स्थान तत्त्वज्ञानामध्ये पण मानलं गेलेलं आहे. भारतीय राज्यघटनेनं तर आपल्या देशाला धर्मनिरपेक्ष सेक्युलर घोषित केलेलं आहे संविधानाने. आपल्या संविधानाच्या प्रिॲम्बलमध्येच त्याचा उल्लेख आहे. पण त्याचा अर्थ काय होतो हे समजून घ्यायला पाहिजे. त्याचा अर्थ किंवा अनर्थच जास्त केला झाला आहे. अर्थ लावण्याचा मध्ये हा एक अर्थ नेमका समजून घ्यायची गरज आहे तत्त्वज्ञानाच्या अंगाने मांडलेला, की भारत सरकार कुठल्याही धर्माला अधिकृत मानत नाही. सेक्युलर असणं याचा अर्थ की स्टेटला धर्म नाही, सरकारला कुठलाही धर्म नाही आणि सर्व नागरिकांना समान वागणूक देतो. सर्व धर्म समभाव याचा अर्थ की सर्व नागरिकांना समान अर्थ. आपल्याकडे त्याचा सोयीचा अर्थ धर्मांना समान वागणूक असा केला गेला आहे किंवा करण्याचा प्रयत्न झाला. तो आधीच्या सत्ताधाऱ्यांनी पण केला आणि आताच्या सत्ताधाऱ्यांनी पण सोयीने तो राबवला आहे किंवा राबवला जातो आहे. आणि त्याची परिपाक आपल्याला काय आपण दोन मोठे धार्मिक आपल्याकडे होणारे उत्सव की जे सगळ्या समाजाला भेटीला जातात, ते कुंभमेळा असो किंवा अजून त्या स्वरूपाची इतर, हे सगळ्या गोष्टी याच्यातनं आपल्याला आता तुमच्याकडे पुणेकरांना गणेशोत्सव अनुभवायला मिळेल पुन्हा. आता तो राज्याचा उत्सव झालेला असल्यामुळे. त्यामुळे इहवादामध्ये हे अनुसूचित असणाऱ्या गोष्टी ज्या संविधानाने पण अंडरलाईन केलेल्या आहेत, भारतीय संविधानाने पण अंडरलाईन केल्या आहेत आणि जगातल्या फार कमी देशांमध्ये
इतकं स्पष्ट भूमिका घेतली गेली. पाश्चात्य देशांमध्ये ही घेतली गेली. रेनेसॉन्स जो फ्रेंच राज्यक्रांतीनंतर जो स्वातंत्र्य, समता, बंधुता हा आपल्याकडे मानवी उद्घोष आला, मानवी जीवनाला साठी आवश्यक असणारा, मानवी जगण्याला आवश्यक असणारा उद्घोष पुढे आला, तसं सेपरेशन ऑफ स्टेट अँड रिलिजन, राज्य संस्था आणि धर्मसंस्थेचं विलगीकरण झालं पाहिजे, अशी पण एक प्रभावी आणि अधिक आक्रमक अशी विचारसरणी त्या काळात पुढे आली. आणि त्यातनं युरोपामधल्या देशांमधली राजेशाही गेली आणि आधुनिक सत्ता स्थापन झाल्या. आणि त्याच्यामध्ये कमी जास्त प्रमाणात मग ती सरंजामदारी प्रभावातली होती. ती राजेशाही थेट नसली तरी त्या राजेशाहीचे काही अंश बाळगणारे, इंग्लंडसारख्या राणीला सर्वोच्च स्थान देण्यासारखं अशा पण काही त्याचे अंश आपल्या पाश्चात्य देशांमधल्या, युरोपीय देशांमध्ये, व्यवस्थांमध्ये बघायला मिळतात. पण एक त्यातली भूमिका कॉमन राहिली की धर्माचं या ठिकाणी स्थान नाही, सत्ताकारणामध्ये धर्माचं अस्तित्व असता कामा नाही. हे पाश्चात्य विचारधारेमध्ये फ्रेंच राज्यकारतीच्या निमित्ताने ते अधिक प्रभावीपणे पुढे आले. त्यामुळे इहवादाचे जे फायदे मानले गेले त्यामध्ये सामाजिक समानता प्रस्थापित करण्यासाठी इहवाद आवश्यक आहे. वैज्ञानिक प्रगती घडून आणण्यासाठी विज्ञानाच्या क्षेत्रात लोकांना प्रोत्साहित करणं आवश्यक आहे, त्यासाठी इहवादी दृष्टिकोन आवश्यक आहे. समाजामध्ये शांतता, सुव्यवस्था, सहजीवनासाठी शांतता आणि सुव्यवस्था हवी असेल तर धार्मिक वाद आणि त्याच्या निमित्ताने होणारी भांडणं, संघर्ष हे टाळता यावं म्हणून इहवादी दृष्टिकोनाचं महत्त्व मानलं गेलं आहे. त्यामुळे इहवादाच्या सोबत आपल्याकडे अधिक जास्त नेमका किंवा अधिक भूमिका घेणारा, टोकदार भूमिका घेणारा चार्वाक किंवा लोकायत विचार परंपरा मानली आपल्याकडे प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानामध्ये आलेली अस्तित्वात होती. आणि त्या लोकायत दर्शन, चार्वाक दर्शनामध्ये प्राचीन भारतीय भौतिकवादी आणि नास्तिक दर्शन देखील त्याला म्हटलं जातं. प्राचीन भारतीय भौतिकवादी आणि नास्तिक दर्शन देखील लोकायत दर्शनाला किंवा चार्वाक दर्शनाला म्हटलं गेलं आहे तत्त्वज्ञानामध्ये. आणि हे दर्शन कशाच्या आधारावर आहे? अनुभव आणि प्रत्यक्ष प्रमाणावर ते आधारित आहे. अनुभव आणि प्रत्यक्ष प्रमाणावर. आपण पाश्चात्य तत्त्वज्ञानामधल्या विवेक तत्त्वज्ञानामध्ये हे पाहिलं की अनुभववादाच्या पुढच्या टप्प्यावर जाऊन विवेकवादाचं अधिष्ठान मानलं गेलं आहे. भारतीय तत्त्वज्ञानामध्ये देखील चार्वाक दर्शन, जो लोकायत दर्शन जे मांडलं गेलं आहे त्याच्यामध्ये प्रत्यक्ष अनुभव आणि प्रत्यक्ष प्रमाण, नुसतं अनुभव नाही, प्रमाण हे आधीपासून चार्वाक परंपरेमध्ये त्याचं अधिष्ठान होतं. म्हणजे हे म्हणून मी म्हटलं की पाश्चात्य विवेक विचार परंपरेच्या फार पूर्वीपासून भारतीय विचार परंपरेमध्ये विवेकवाद आणि त्याची पायाभरणी त्या काळात झाली. आणि लोकायत दर्शन किंवा चार्वाक दर्शनामध्ये स्वर्ग, नरक, आत्मा, देव, पुनर्जन्म या संकल्पना किंवा अलौकिक कल्पनांना नाकारलं गेलेलं आहे. चार्वाकांनी वेदाचं प्रामाण्य नाकारलं आणि जगाला भौतिक मानलं. वेद प्रामाण्य नाकारणं ही खरी ओळख किंवा एक मुख्य ओळख ही चार्वाक दर्शनाची मानली गेली. वेद परंपरा, वेद प्रामाण्य, त्याच्यामधली काही गृहीतकं, त्याच्यामधली काही पद्धती, उपासना पद्धती, त्याच्या आधारावरचं मानवी जीवनाचं नियमन, ह्या सगळ्याला त्यावेळेला चार्वाकांनी नाकारलेलं आहे. चार्वाक विचार परंपरेने नाकारलेलं आहे. चार्वाक दर्शनाचं महत्त्वाचं ओळख काय राहिली आहे तर भौतिक जग हे सत्य आहे. भौतिक जग हे सत्य आहे. केवळ पंचमहाभूत पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश यांचं अस्तित्व आहे. आणि आत्मा किंवा मन हे देहापासून वेगळं नाही. म्हणजे पुनर्जन्म, पूर्वजन्म, आत्मा वगैरे वगैरे, भूत, प्रेत, पिशाच ह्या सगळ्या गोष्टी त्यावेळेला चार्वाक विचार परंपरेने नाकारलेल्या आहेत. अनुभववादाचं पण त्यामध्ये समर्थन आहे की प्रत्यक्ष अनुभव आणि निरीक्षण हे ज्ञानाचं मुख्य साधन आहे. फक्त अनुभव पण नाही,
तर निरीक्षण म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनामधला जो निरीक्षण पहिला निकष आहे, निरीक्षण तर्क अनुमान प्रयोग प्रचितीमधला, त्याचं पायाभरणी त्यावेळेला चारवाक दर्शनाच्या निमित्ताने झालेली आहे, हे आपण समजून घ्या. आणि त्या चारवाक दर्शनामध्ये इहवादाचं पण स्थान आहे की जगा, येथे जगा आणि जगू द्या, जगा आणि जगू द्या आणि जगवा, अशा स्वरूपाचं सूत्र चारवाक दर्शनामध्ये आहे. आणि बुद्धिप्रामाण्यवादाचा पुरस्कार चारवाक दर्शनाने केला आहे. बुद्धी आणि तर्क यांना महत्त्व दिलं आहे. पण चारवाक दर्शनाला कसं बदनाम केलं गेलं आहे की कर्ज काढून तूप प्या असं हे समर्थन करतात सण उत्सव साजरा करण्याचं. प्रत्यक्षामध्ये याचं काही अधिष्ठान नाही, पण हे ज्याला अनुचित घुसडलं गेलं नंतर अशा स्वरूपाचं प्रतिमाभंजनाचा भाग म्हणून. आणि प्रत्यक्षात चारवाक विचार परंपरा ही भौतिक अस्तित्वावर, जगात जे काही अस्तित्वात आहे त्याचा विचार करा, त्याचं निरीक्षण करा, त्याचा अनुभव घ्या, त्याच्यातनं त्याच्याबद्दलचा निष्कर्ष काढून त्याच्याबद्दलचं मत ठरवा, याचा पुरस्कार करणार आहे. त्यामुळे चारवाक दर्शनाचं भारतीय दर्शनांमध्ये एक महत्त्वाचं स्थान आहे, तेव्हाही होतं, आजही मानलं जातं अभ्यासांमध्ये. रूढीवादी विचार आणि कर्मकांडापासून दूर राहण्याचा संदेश चारवाक दर्शन देतं. भौतिक सुखावर लक्ष केंद्रित करा याची प्रेरणा चारवाक दर्शन. म्हणजे आत्ताचं जगणं हे पूर्वजन्माचं पाप आहे, आताचं दुःख, दैन्य, त्रास जे काही आहे, कष्ट, हे पूर्वजन्माचं पाप आहे हे मानायचं नाही, तर आताचं जगणं जगायचं. पुनर्जन्म तर नाहीच आहे, त्यामुळे आताचं जगणं जास्त सुखकारक आणि आनंदी करणं, याला महत्त्व चारवाक दर्शनाने दिलं आहे. त्यामुळे भौतिक सुखावर लक्ष केंद्रित करण्याची प्रेरणा चारवाक दर्शन देतं. आणि महत्त्वाचं म्हणजे प्रश्न विचारण्याची आणि सत्यशोधनाची प्रेरणा चारवाक दर्शन देतं. म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा पाया जो घातला गेला, तो घालण्यामध्ये चारवाक दर्शनाचं महत्त्वाचं अधिष्ठान प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानामध्ये, विचार परंपरेमध्ये राहिलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला बौद्ध तत्त्वज्ञानाचा पण विचार केला पाहिजे. कारण बुद्ध तत्त्वज्ञानाने विवेकवादाला देखील एक मोठं बळ दिलेलं आहे. विवेकवादी विचारसरणीसाठी व्यक्तीने स्वतः विचार करून, तर्क लावून आणि सत्यता पडतून पाहिल्यावरच त्याचा स्वीकार करा. आत्तदीपो भव असं बुद्धाने म्हटलं. पहिल्यांदा स्वतःला समजा, स्वतःला तपासा आणि मग स्वीकारा. किंवा दुसऱ्याने सांगितलेलं पण, किंवा मी स्वतः सांगितलेलं पण तुम्ही अंतिम सत्य मानू नका, असं बुद्धांनी म्हटलेलं आहे. बुद्ध विचारधारेमध्ये अशा स्वरूपाची चिकित्सा करण्याचा साठीचा आग्रह धरला गेला आहे किंवा प्रोत्साहन त्यासाठी दिलं गेलं. स्वतःच्या अनुभवाने आणि तर्काने गोष्टी तपासून घेतल्या पाहिजेत याच्याविषयीचा आग्रही भूमिका. त्याचबरोबर अंधश्रद्धा आणि रूढींना विरोध, बुद्ध तत्त्वज्ञानामध्ये प्रखर विरोध केला गेलेला आहे. आणि कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धा, रूढी, प्रथा, परंपरा, उपासना पद्धती, कर्मकांड हे तुमचं दुःख हरण करू शकणार नाही, मानवी जीवन सुखी करू शकणार नाही, ते मानवी जीवन सुखी करण्याचा पर्याय नाही, असं स्पष्ट भूमिका बुद्ध तत्त्वज्ञानामध्ये घेतली गेलेली आहे. बुद्ध तत्त्वज्ञानामध्ये बुद्धांनी सांगितलेली जी 4 आर्य सत्य आहेत आणि अष्टांगिक मार्ग आहेत, त्यामध्ये 4 आर्य सत्यांमध्ये काय, दुःखाचं कारण, दुःखाचा नाश आणि दुःख निरोधाचा मार्ग, हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. दुःख काय आहे आपल्या मानवी जीवनातलं, दुःखाचं कारण काय आहे, दुःखाचा नाश कसा होऊ शकेल आणि दुःख नियोगाचा मार्ग काय, दुःख होऊच नाही याच्यासाठी काय करायला पाहिजे, हे सांगण्याचा प्रयत्न बुद्धांनी जगामध्ये पहिल्यांदा केलेला आहे. त्यामुळे बुद्ध तत्त्वज्ञानाचं महत्त्व आहे. आणि त्या बुद्ध तत्त्वज्ञानाचं महत्त्व आहे म्हणूनच आपल्याला पुढच्या काळात सगळ्याच संघटित धर्मव्यवस्थांवर त्याचा सकारात्मक नकारात्मक असा प्रभाव पडलेला दिसतो. आणि तो केवळ भारतीय परंपरेत नाही, तर जगभरातल्या सर्व धर्मविषयक संघटित कार्यावर बुद्ध तत्त्वज्ञानाचा सकारात्मक किंवा नकारात्मक, रिॲक्शनरी का होईना, असा एक प्रभाव पडलेला आपल्याला बघायला मिळतो आहे. त्यामुळे बुद्ध तत्त्वज्ञानातल्या या 4 आर्य सत्य जसं आहे तसं अष्टांग मार्गाबद्दल पण त्यांनी सांगितलं आहे. काय अष्टांगिक मार्ग सांगितले हे सगळ्यातनं बाहेर पडण्यासाठी? सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्म, सम्यक
आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी, हे सगळे त्यांनी मार्ग सांगितलेत. ह्या सगळ्या दुःखाच्या मानवी जीवनातल्या ज्या अडथळे अडचणी आहेत ह्याला पार करण्यासाठीचे मार्ग सांगितले, अष्टांगिक मार्ग. त्यामुळे 4 आर्यसत्य आणि अष्टांगिक मार्ग हे बुद्ध तत्त्वज्ञानाचं अधिष्ठान आहे. पण आपल्याकडे बुद्ध तत्त्वज्ञान आता उपासना पद्धती आणि पुन्हा मूर्तीपूजेच्या चौकटीमध्ये अडकून पडलेलं आहे. कर्मकांडी उपासना पद्धतींमध्ये आणि मूर्ती प्रतीकांच्या लढाईमध्ये अडकून पडले. सगळ्याच धर्मांचं हे झालेलं आहे. त्यामुळे सर्वांना समान संधी, बौद्ध धर्मात कोणातही भेदभाव मानला गेलेला नाही आहे. प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या प्रयत्नांनी दुःख आणि अज्ञानाच्या पलीकडे जाता येतं आणि ही संधी देखील सर्वांना समान आहे, कुणाला कमी कुणाला जास्त नाही, असं बुद्ध तत्त्वज्ञानामध्ये मानलं गेलं. आणि हे सगळं विवेकी विचाराचं लक्ष, विवेकवादी अधिष्ठान ह्या सगळ्या बुद्ध तत्त्वज्ञानामध्ये आपल्याला आहे असं दिसतंय. ज्ञान आणि विवेकावर बुद्ध तत्त्वज्ञानामध्ये भर दिला आहे. बुद्ध धम्मामध्ये ज्ञानाला आणि विवेकाला जे महत्त्व आहे त्याच्यामुळेच व्यक्तीने स्वतःच्या बुद्धीने आणि ज्ञानाने सत्य जाणून घ्यावं आणि हाच उपदेश बुद्धांनी यामध्ये केला आहे. त्यामुळे बुद्ध तत्त्वज्ञानाचं महत्त्व आहे भारतीय विवेकवादी विचारधारेचं अधिष्ठान उभं राहण्यामध्ये. त्यानंतर जैन धर्माचं पण एक वेगळं अधिष्ठान आहे. जैन धर्मात पण प्रश्न विचारणं, तपासणं, विवेकी विचार ह्याला एक महत्त्व आहे आणि प्रत्येक व्यक्तीने आपल्या कृतीमध्ये आणि विचारामध्ये विवेकाचा वापर करायला पाहिजे याच्यासाठीचं आग्रही भूमिका जैन तत्त्वज्ञानामध्ये घेतली गेलेली आहे. तीर्थंकरांच्या सगळ्या वचनांमध्ये देखील याचा उल्लेख आलेला आपल्याला बघायला मिळतो. ज्ञान मिळवणं आणि त्याचा विवेकाने वापर करणं हे धर्मपालना करण्याचंच महत्त्व आहे असं जैन तत्त्वज्ञान म्हणतं. म्हणजे ज्ञान मिळवणं आणि त्याचा विवेकाने वापर करणं हे धर्माचं पालन करण्याचंच एवढंच महत्त्वाचं आहे असं जैन धर्म म्हणतो. पापपुण्य संकल्पनेबद्दल देखील त्यांनी असं म्हटलं आहे की कोणते कृत्य पाप आणि कोणते कृत्य पुण्य आहे हे विवेकाने ओळखता येतं. हे कुणीतरी सांगितलं म्हणून आपण स्वीकारायचं नाही, तर हे आपल्यालाच ठरवता येऊ शकतं की काय पाप, कशाला पाप म्हणायचं आणि कशाला पुण्य म्हणायचं. अहिंसा, नॉन व्हायलन्स हा तर जैन तत्त्वज्ञानातला जैन धर्माचा एक महत्त्वाचा गाभा सूत्र आहे आणि अहिंसेचं पालन करण्यासाठी पण विवेकाची गरज आहे. अहिंसेचा अतिरेक आपल्याला बघायला मिळतो. आता 2-4 घटना आपल्याकडे घडलेल्या आहेत की अहिंसेच्या नावाने काय हत्तीणीला आणण्याचा भाग असेल, कबुतरांचा विषय तर सध्या जरा हॉट TRPवाला विषय सध्या आहे. तर हे सगळं काय आहे, म्हणजे अहिंसेच्या नावाने तुम्ही काय धर्माच्या अधिष्ठानाचा वापर करून रुजू इच्छिता हे पण आपल्याला विवेकाने ठरवता आलं पाहिजे. हे जैन धर्म, जैन विचारधारा असं मानते. पंचपरमेष्ठी, जैन धर्मातलं पंचपरमेष्ठी म्हणजे काय, 5 पवित्र व्यक्ती हे विवेकाचं प्रतीक आहेत आणि त्याबद्दल त्यांच्या ज्ञानकोशामध्ये याबद्दलचं बरंच तपशिलात लिहिलं आहे. ते मुळातनं खरं वाचलं पाहिजे आपण. सत्य आणि असत्य कसं ओळखायचं, फरक, आणि त्यानुसार आचरण कसं करायचं याच्याविषयी देखील भूमिका जैन धर्म, जैन तत्त्वज्ञान मानतं आणि त्याच्यामध्ये पण विवेकाचा वापर करण्याचा आग्रह धरतं. आचरणामध्ये जैन धर्म आपल्याला आचरण करताना विवेकाचा वापर करणं अशी आग्रही भूमिका जैन तत्त्वज्ञानामध्ये घेतली गेली आहे. त्यामुळे विवेक म्हणजे चांगल्या वाईट गोष्टींमधला फरक ओळखण्याची क्षमता असं जैन तत्त्वज्ञान म्हणतं. जिनागम यामध्ये देखील याच्याविषयी अतिशय तपशिलात उल्लेख केले गेले आहेत. जगातला सगळ्यात जास्त अनुयायी असणारा धर्म आहे ख्रिश्चनिटी. त्या ख्रिश्चनिटीमध्ये पण विवेकाच्या संबंधातल्या काही गोष्टी भूमिका घेण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. ख्रिस्ती शिकवणुकीला आणि श्रद्धांना तर्कसंगत आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून समजून घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे असं म्हटलं गेलं आहे. धार्मिक श्रद्धा आणि नीतिमत्तेच्या मूल्यांचं समर्थन करण्यासाठी तर्क आणि बुद्धीचा वापर आवश्यक आहे आणि धार्मिक गोष्टींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं, त्याची चिकित्सा करणं हे पण आवश्यक आहे असं पण ख्रिस्ती धर्म म्हणतो.
ख्रिस्ती धर्माचं तत्त्वज्ञान म्हणतं. तर्कसंगत विचार करणं हे केवळ श्रद्धेवर आधारित न मानता तर्क आणि बुद्धीच्या आधारावर समजून घेण्याची गोष्ट आहे असं मानलं आहे. चिकित्सामध्ये धार्मिक शिकवणुकी, सिद्धांत आणि परंपरांवर प्रश्न उपस्थित करणं आणि चिकित्सा करणं असंही मानलं गेलं आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या संबंधातनं ख्रिस्ती धर्माच्या शिकवणी आणि श्रद्धांचे समर्थन करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन आणि पुरावे वापरणं आवश्यक आहे असं मानलं गेलं आहे. उदात्त नैतिक मूल्यांना प्रत्यक्षात आणण्यासाठी ख्रिस्ती धर्मात नीतिमत्तेला, ख्रिश्चियन इथिक्स ज्याला म्हणतात, तर्कसंगत आणि मानवी मूल्यांचा आधार मानलं गेलेलं आहे. प्रेम, सहानुभूती आणि न्याय ही त्रिसूत्री आहे ख्रिस्ती धर्माची. प्रेम, सहानुभूती आणि न्याय, आणि या तिन्ही सूत्रांमध्ये त्याचा अवलंब करायचा, त्याचं प्रॅक्टिस करायची असेल तर विवेकाचं अधिष्ठान आवश्यक आहे असं मानलं गेलं आहे. त्यामुळे ख्रिस्ती धर्मातल्या या सगळ्या भूमिका देखील विवेकी विचाराला पुरस्कृत करणाऱ्या आहेत, नाकारणाऱ्या नाहीत. विवेकवादावरचं त्याच्याबद्दलचं काही मतभेद देखील आहेत. श्रद्धा आणि तर्काच्या संदर्भातले मतभेद आहेत की विवेकवादाचा अतिरेक झाला तर ख्रिस्ती धर्मातल्या श्रद्धा कमी होऊ शकतात अशी भीती व्यक्त होते. धार्मिक परंपरा आणि रिवाजाबद्दल देखील आहे की काही धार्मिक परंपरा आणि रीतिरिवाजांना विवेकवादाच्या आधारावर आव्हान दिलं जाऊ शकतं आणि त्यामुळे धार्मिक समुदायात वाद निर्माण होऊ शकतं अशी भीती व्यक्त होते. श्रद्धा आणि विज्ञानाच्या संदर्भात देखील की काही वेळेला श्रद्धा आणि विज्ञानाच्या दृष्टिकोनातून विचार करताना संघर्ष निर्माण होऊ शकतो असं एक भीती व्यक्त केली आहे. त्यामुळे ख्रिस्ती धर्मामध्ये पण विवेकवाद, धार्मिक श्रद्धा आणि आधुनिक जगाच्या अपेक्षांमध्ये समन्वय साधण्याचा एक प्रयत्न आहे. त्यांनी विवेकवादाला पूर्णपणे नकार असा दिलेला नाही. इस्लाम धर्माच्या बद्दल तर जास्त वादग्रस्त चर्चा होऊ शकेल की इस्लाम धर्म विवेकवादाचा काही सूत्रांतरी संबंध आहे का, अशा स्वरूपाची एक चर्चा जगभरात एक सोशिओ पॉलिटिक्स उभं केलं गेलेलं आहे गेल्या काही दशकांमध्ये. इस्लाम धर्मात देखील विवेकाचं अधिष्ठान मान्य आहे. इस्लाममध्ये अल्लाह देव हा एकमेव आहे आणि त्याची शिकवण कुराण आणि प्रेषित मोहम्मद यांच्या मार्गावर चालणं हे विवेकपूर्ण मानलं जातं. हे विवेकाचा अर्थ काय लावायचा त्या धर्मानुसार त्यांनी ठरवलेला आहे किंवा त्याच्याबद्दलची अधिष्ठानं त्यांनी निश्चित केली, त्याचे निकष ज्याला म्हणतो आपण, क्रायटेरियाज हे निश्चित केले. इस्लाममध्ये श्रद्धेसोबतच विचार आणि तर्क याचाही आदर केला जातो. म्हणजे आता इस्लामिक रिव्होल्युशन म्हणून जी काही इतिहासातली वाटचाल आहे, घडामोडी आहे, त्याच्याबद्दल आपल्याकडं तर अज्ञान आहे, अंधश्रद्धा आहे किंवा नकारात्मक दृष्टिकोन रुजवला गेला आहे जाणीवपूर्वक. त्याच्याबद्दल आपण खरं मुळात समजून घ्यायला पाहिजे की जी भारतीय परंपरेमध्ये विवेकी विचार, तर्कसंगत विचाराच्या परंपरेचा प्रवाह बुद्धिझमच्या माध्यमातून जगात इतरत्र केला, ते जात असताना इथं जी काही ज्ञान परंपरा होती आणि ज्ञान परंपरेचं जे काही अधिष्ठान होतं किंवा दस्तऐवज होते जे नष्ट झाले नंतरच्या काळात यादवींमध्ये सत्ताकारणाच्या संघर्षामध्ये, ते पुढे संक्रमित झालं इस्लामिक स्टेट्समध्ये आणि तिथं ते संवर्धित झालं, तिथं ते काही प्रमाणात विकसित झालं आणि नंतर ते युरोपीय राष्ट्रांमध्ये गेलं आहे. त्यामुळे हा प्रवास असा आहे हे पण आपल्याला नीट समजून घ्यायला पाहिजे. त्यामुळे इस्लामच्या धर्मपालनामध्ये आणि धर्माच्या नैतिक आणि शिकवणींमध्ये हे मानलं गेलं की विचार आणि तर्काचाही आदर केला पाहिजे. इस्लामचा अधिष्ठानामध्ये महत्त्वाचं आहे की इस्लाम तौहीद, अल्लाह एक आहे या संकल्पनेवर आधारित आहे. अल्लाशिवाय इतर कोणी पूजनीय नाही आणि त्याची एकता विचाराने आणि श्रद्धेने स्वीकारणं आवश्यक आहे. विचाराने आणि श्रद्धेने स्वीकारणं, अंधपणे नाही. त्यामुळे या विचारांचं महत्त्व, विचारांना महत्त्व, तर्काला महत्त्व त्यामुळे दिलं गेलेलं आहे. कुराण आणि हदीस यांचं बोलणं आणि कृत्य याचा अभ्यास करून सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे असं इस्लाममध्ये मानलं जातं. श्रद्धा आणि विवेक यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न इस्लाममध्ये केला गेला नाही. अंधश्रद्धा आणि काल्पनिक गोष्टींना इस्लाममध्ये स्थान नाही असं मानलं जातं. इल्म म्हणजे ज्ञान मिळवणं आणि ते इतरांना शिकवणं
हे प्रत्येक मुस्लिमाचं कर्तव्य आहे असं इस्लाम मानतो. इल्म ज्ञान मिळवणं आणि इतरांना शिकवणं हे प्रत्येक मुस्लिमाचं कर्तव्य असं इस्लाम मानतं. नैतिक आचरणाच्या संदर्भात देखील चांगलं कर्म करणं महत्त्वाचं आहे आणि चांगलं कर्म काय करायचं याच्यासाठी विवेकपूर्ण जीवनशैलीचं शिक्षण आवश्यक आहे असं इस्लाम मानतं. त्यामुळे विवेकवादाला म्हणजे रिझनला आणि तर्काला म्हणजे लॉजिकला इस्लाममध्ये महत्त्व आहे. अल्लाह एक आहे यावर विश्वास ठेवणं, कुराण आणि हदीसचा अभ्यास करणं आणि त्यानुसार आचरण करणं असं इस्लाममधल्या विवेकवादाचे पैलू आहेत. त्यामुळे इस्लाममध्ये देखील या विवेकवादाच्या जे काही अधिष्ठान आहे याचा संदर्भात भूमिका घेतल्या गेलेल्या आहेत. शीख धर्माच्या संदर्भात आपल्याला म्हणता येईल की शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देवजी जे होते त्यांनी अंधश्रद्धा आणि रूढींना त्या काळात कडाडून विरोध केला. त्यावेळेला ते बंडखोर होते समाजातले की शोषण सामान्य माणसांचं होतं आहे, समूहांचं कुटुंबांचं होतं आहे आणि त्याला कारणीभूत ज्या धार्मिक रूढी प्रथा परंपरा उपासना पद्धती कर्मकांड आहे हे याच्यातनं त्यांना बाहेर काढलं पाहिजे. म्हणून त्यांनी सत्य ट्रूथ जाणून घेण्यासाठी विवेक रिझन आणि अनुभव एक्सपिरियन्स याचा वापर करायला पाहिजे याचा आग्रह धरला आहे. म्हणजे शीख धर्माचं हे अधिष्ठान आहे. गुरुग्रंथ साहेबामध्ये शीख धर्माचा जो पवित्र ग्रंथ आहे त्याच्यात देखील विवेकपूर्ण दृष्टिकोन स्वीकारण्याचं ते शिकवतो. त्यामुळे शीख धर्मामध्ये विवेकाने विचार करून सत्य जाणून घेण्यावर भर आहे. लोकांना नाम म्हणजे देव आणि सत्य याच्यातला संबंध समजून घेण्यासाठी विवेक वापरण्याचा सल्ला दिलेला आहे. मनुष्याला विचार करण्याची प्रतिबिंबित करण्याची आणि स्वतःच्या कृतीवर विचार निर्माण करण्याची क्षमता विवेकाने मिळते असं त्याच्यामध्ये प्रतिपादन केलेलं आहे. आणि विवेकाचा स्वीकार केल्यानं माणूस स्वतःच्या जीवनात आणि समाजात प्रगती आणि विकास साधू शकतो असं देखील शीख धर्म मानतो. त्यामुळे शीख धर्मात अशी अनेक उदाहरणं आहे की ज्यामध्ये लोकांनी त्यांच्या विवेकाचा वापर करून समाजाला नवीन दिशा दिलेली आहे. म्हणजे धर्मांच्या पातळीवरचा हा जर आपण विवेकी विचाराचं अधिष्ठान काय आहे विवेकवादाचं संदर्भ त्या धर्मांमध्ये काय घेतला गेलं हे मी जाणीवपूर्वक सांगायचा प्रयत्न केला की धर्म हा विवेकाच्या विरोधात नव्हता. त्याच्या निर्मितीपासून त्याच्या उत्पत्तीची जी काही प्रेरणा आणि त्यावेळेच्या समाजस्थितीची गरज होती आणि त्याचा जो काही निर्मिक होता प्रेषित होता प्रवर्धक होता यांनी त्यावेळेला तर्कचा विचार करून प्रश्न विचारणं तपासणं असलेल्या शोषण व्यवस्थेला नाकारण्याची भूमिका घेण्यासाठी विवेकाचा अधिष्ठान स्वीकारलेलं आहे. हे आपण समजून घ्यायची गरज आहे. भक्ती परंपरा हा आपल्या भारतातला एक महत्त्वाचा विचार प्रवाह आहे आणि त्या भक्ती परंपरेतला विवेकवाद काय आहे हे पण आपल्याला जरा बघायची गरज आहे. त्याची पण एक तोंडओळख आपण करून घ्यायला पाहिजे. भक्ती करताना देखील विवेकाचा वापर केला पाहिजे असं भक्ती संप्रदायाचं परंपरेमध्ये मानलं गेलं आहे. आणि भक्ती परंपरेचे आपल्याकडे अनेक प्रवाह आहेत. मग त्यामध्ये आपण महाराष्ट्रातले आहोत तर महाराष्ट्रामध्ये भागवत संप्रदायातली वारकरी परंपरा मोठी आहे आणि त्याला गेल्या 700-800 वर्षापासूनचा एक मोठा वारसा आहे आणि त्याच्यामध्ये मोठा अनुयायी वर्ग महाराष्ट्रामध्ये आहे. 10-12-15 लाख लोक महिन्यात वर्षातनं 15-16-20 दिवस आपले सगळे कामधंदा सोडून त्या पंढरीच्या वारीमध्ये जातात आणि कुठलीही सुव्यवस्था नसताना त्याचा भाग बनतात, त्याची अनुभूती घेतात, त्याच्या सगळ्या अनुभवातनं आपल्या वर्षभराची जगण्याची उर्मी प्रेरणा घेऊन आपापल्या ठिकाणी कामात जातात आणि कार्यरत होतात. असा जो काही एक भक्ती संप्रदायाचा जसा भागवत संप्रदाय वारकरी संप्रदायाचा आहे तसं भारतामध्ये अनेक भक्ती संप्रदाय आपल्याकडे प्रवाह बघायला मिळतात. मग तो यांच्या चक्रधर स्वामींचा महानुभाव पंथ असेल किंवा नवनाथ पंथ असेल किंवा कबीर पंथ असेल किंवा आपल्या बसवेश्वरांच्या मार्फत तयार झालेल्या धर्माची भक्ती परंपरा असेल, अशा अनेक म्हणजे अगदी अजातपंथी अमरावती जिल्ह्यामध्ये 100 वर्षापूर्वी गणपती महाराजांच्या पुढाकाराने जात टाकून देणारा एक समूह तयार झाला ज्याला अजात म्हणून ओळख निर्माण झाली. अशा अनेक स्वरूपाचं पण ते भक्ती संप्रदायाचा भाग म्हणून ते कार्यरत राहिले, आजही कार्यरत आहे. तर अशा भक्ती संप्रदायाचे वेगवेगळे छोटे मोठे प्रवाह आणि विचारधारा आपल्याला बघायला मिळतात. त्या सगळ्यामध्ये
त्या भक्ती संप्रदायाच्या निर्मितीपासून त्याच्या पुढच्या वाटचालीमध्ये त्याचे जे उद्गाते होते, त्याचे जे प्रवर्तक होते, त्यांनी देखील त्यावेळेला विवेकी अधिष्ठानाचा वापर करूनच असलेल्या व्यवस्थेतल्या दमन आणि जो असमानता, सामान्य माणसांचा जो अपमान, त्यांना सन्माननीय मानवी जगण्याचा जो अधिकार आहे तो नाकारणं, हे सगळं जे होतं तर याला टाळण्यासाठी किंवा याला नाकारण्यासाठी त्याच्या विरोधात जाऊन स्वतंत्रपणे भक्तीचा एक प्रवाह उभा केलेला आहे आणि तो पुढे जाऊन वाटचाल करत राहिला आहे. त्यामुळे भक्ती संप्रदायामध्ये कोणताही निर्णय घेण्यापूर्वी चांगल्या वाईटाचा, योग्य अयोग्यतेचा विचार केला पाहिजे. अंधश्रद्धा आणि रूढींना विरोध केला पाहिजे. भक्तीमध्ये अनेकदा अंधश्रद्धा आणि रूढींचं पालन केलं जातं, हे आपण पाहतो आहे. आत्ता अनेक असे आध्यात्मिक संप्रदाय आहेत जे भक्ती संप्रदायाचा भाग म्हणून, पंथ म्हणून स्वतःला ची ओळख सांगतात आणि वेगवेगळ्या व्यक्ती नामाने ते ओळखले, श्री 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 वगैरे 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 असं ओळखले जातात. आणि ते मानवी जीवन सुखी समाधानी संपन्न करण्यासाठी आमच्याकडे, आमच्या संप्रदायाचा, आमच्या पंथाचा घटक व्हा असं दावा करतात. काही वेळेला पॉप्युलॅरिटी मिळवण्यासाठी, प्रसिद्धी मिळवण्यासाठी किंवा लवकर लोकांमध्ये बिंबवण्यासाठी चमत्कारांचा पण आधार घेतात. चमत्काराला नमस्कार करायला समाजामध्ये अनेक समूह तयार असतात. त्यामुळे असे जे कोणी आहेत त्यांच्यामध्ये त्या स्वतःला अशा स्वरूपाचा आध्यात्मिक संप्रदाय म्हणून घेणाऱ्यांमध्ये विवेकाचं अधिष्ठान नाही. तिथं शोषण आहे, असमानता आहे. तिथं गुरुपरंपरेच्या नावाखाली मोठ्या प्रमाणातली मानसिक गुलामगिरी निर्माण करण्याचं एक मोठं षडयंत्र आहे. त्यामुळे त्याबद्दल मी बोलत नाही, ती भक्ती संप्रदायाचा ते घटक नाही, हे कृपया लक्षात घ्या. नाही तर आपल्याकडे तर महाराष्ट्र शासनाने दिलेले 2-2 पुरस्कार आहेत महाराष्ट्र काय भूषणाचे, की जे भक्ती संप्रदाय बैठकांच्या नावाने चालतात आणि अनेकांची डोकी, प्रामुख्याने ग्रामीण कष्टकरी वर्गातल्या बायकांची, महिलांची डोकी खराब करतायत. त्यांच्या घरातल्या निर्णयांमध्ये त्यांचे हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात वाढलेत. एक संप्रदाय तर असा आहे की नवरा बायकोने बहीण भावासारखं राहावं असं म्हणून सांगितलं जातं आणि त्या पद्धतीने त्या ट्रीट करण्याचा आणि शिवभक्ती करण्याचा, शिवबाबाच्या नावाने सांगितलं जातं. असे अनेक आहेत. ते भक्ती संप्रदाय असं मी मानत नाही. त्यामुळे आपण आपल्या डोक्यात जर काही असं असेल तर ते जरूर बाजूला ठेवा किंवा तसं त्याला जोडून घेऊ नका. मी भक्ती संप्रदायांचा आधी जो उल्लेख केला आहे त्या भक्ती संप्रदायांमध्ये हा प्रामाणिक प्रयत्न झाला आहे की विवेकाचं अधिष्ठान मान्य करून विवेकाच्या आधारावरच भक्ती केली पाहिजे. भक्ती करताना कुठली गोष्ट अंधपणे स्वीकारली नाही पाहिजे. तर्काचा विचार करून भक्तीचा अवलंब केला पाहिजे. स्वतःच्या अनुभवावर विश्वास ठेवून भक्ती करताना स्वतःच्या अनुभवांना आणि ज्ञानाला महत्त्व देणं आवश्यक आहे असं मानलं गेलं. आणि दुसऱ्याने सांगितलेल्या गोष्टीवर लगेच विश्वास न ठेवता त्याचा विचार करणं, अंधपणे कुठली गोष्ट न स्वीकारता आपण भक्ती करण्याबद्दलचा निर्णय आपण घेतला पाहिजे. हे सगळं भक्ती संप्रदायामध्ये मानलं गेलं आहे. आणि अगदी काही महत्त्वाच्या बंडखोर अशा स्वरूपाच्या भूमिका देखील भक्ती संप्रदायात घेतल्या गेल्या. त्या काळातले ते भक्ती संप्रदायाचे प्रवर्तक असणारे जे कोणी, ज्यांना आपण संत म्हणतो, ते हे त्या काळातले बंडखोरच होते. म्हणजे त्यावेळेचे अर्बन नक्षल होते असं म्हणा, जे आता अर्बन नक्षल नावाने सगळ्यांना एका ओळीमध्ये उभं केलं जातं समाज सुधारणेसाठी काम करणाऱ्यांना. तर असे जे काही त्यावेळेचे बंडखोर होते, यांनी त्यावेळेला प्रतीकांमध्ये अडकलेला जनसमूहांना बाहेर काढण्यासाठी मूर्तीपूजेला विरोध केला. मूर्तीला मध्ये देव आहे असं मानून पूजा करणं आणि त्यामागे तत्वाचा विचार मानणं हे नाकारलं. किंवा एकमेव प्रतीक माना, एवढी ढिगभर गावापासून, गल्लीपासून, घरापासून सर्वत्र देवच देव असं जे काही स्थिती होती, त्याच्यामुळे जी माणसं विखुरली होती, विभागली होती, त्या प्रतीकांना शरण गेलेली होती आणि त्याच्या उपासनेमध्ये आपलं सगळं गमावून बसत होती, उद्ध्वस्त होत होती कुटुंब म्हणून, समाज म्हणून, त्यांना त्यातनं बाहेर काढण्यासाठी म्हणून एक प्रतीक, एकच नाम अशा स्वरूपाचे पर्याय त्या काळात दिलं. कर्मकांडांचं पालन करणं आणि करताना म्हणजे कोणी जर सांगितलं की हे करा म्हणजे तुमचं भलं होईल, याचं करताना आधी आपण त्याचा विचार केला पाहिजे की हे करण्याने काय निष्पन्न होणार आहे. हा विचार करण्याची
क्षमता आपल्यामध्ये निर्माण करण्यासाठी विवेकाचा वापर केला पाहिजे असं भक्ती संप्रदायात मानलं गेलेलं आहे. डोळे झाकून श्रद्धा ठेवणं हे टाळलं पाहिजे. सत्यता पडताळून तुम्ही श्रद्धा तुमची ठेवायची की नाही करा. अशा स्वरूपाचं भक्ती परंपरेतील विवेकवादी भक्तीसाठी विवेकाचा वापर करून घेत आले. त्यामुळे स्वतःच्या आध्यात्मिक प्रवासाला अधिक अर्थपूर्ण आणि समृद्ध करण्यासाठी विवेकाचा वापर करा, विवेकाचा अधिष्ठान बाळगा असं भक्ती संप्रदाय मानत आलेला आहे. भक्ती परंपरेतल्या विवेकवादाबद्दल तर अनेक अशी उदाहरणं आहेत, मी काही त्याच्या तपशिलात जाणार नाही. पण आपल्याकडे भक्ती परंपरेमधल्या अशी अनेक व्यक्तिमत्व आहे, म्हणजे चक्रधरांसारखा व्यक्तिमत्व आहे की ज्याने महानुभाव पंथ निर्माण केला, किंवा बसवेश्वरांसारखा आहे की ज्याने एक लिंग फक्त गळ्यात बांधलं तरी तुमचा धर्म तुमच्यासोबत आहे, तुमचा देव तुमच्यासोबत आहे, बाकीचं काही मंदिरात जायची गरज नाही, कुठला उपास तापास करायची गरज नाही, कुठलं कर्मकांड पूजाविधी गरज नाही, असा क्रांतिकारी पर्याय त्या काळात दिला. सर्व जाती धर्मातल्या लोकांना एका समान पातळीवर येऊन जगण्यासाठीचा अनुभव मंडपमचा लोकशाहीची पायाभरणी करणारा एक प्रयोग त्या काळात 12व्या ते 11व्या-12व्या शतकामध्ये त्यांनी घडून आणण्याचा प्रयत्न केला. आणि अशा पद्धतीची जी क्रांतिकारी गोष्टी भक्ती संप्रदायामध्ये झाला आहे, आणि हे करण्यामागे विवेक विचाराचं अधिष्ठान त्यामध्ये त्यांना मिळालेलं होतं आणि त्याचा उपयोग त्यांनी प्रभावीपणे त्या काळात केलेला आहे. दुसरा एक संप्रदाय भक्ती संप्रदायातला महत्त्वाचा आहे की जो भारतात किंवा आशिया खंडात एक प्रभाव टाकून राहिलेला आहे, तो आहे सुफी संप्रदाय. मुस्लिम धर्म मानणारा वर्ग जो आहे, इस्लाम मानणारा जो समाज आहे, त्याच्यामध्ये मानवतावादी दृष्टिकोन रूढ करण्याचं काम सुफी संप्रदायाने केलेलं आहे. सुफी साहित्यात देखील विवेकाला फार महत्त्व आहे. आणि सुफी कोणाला म्हणतात तर सुफी म्हणजे सुफी हा शब्द आला आहे तो लोकर किंवा ऊर्जा अशातनं आलेला आहे. सुफीचा लोकर किंवा ऊन, सुफीचा अर्थ, सुफी या शब्दाचा अर्थ लोकर किंवा ऊन असा येतो. पण पूर्वीचे जे सुफी साधू होते ते लोकरीचे कपडे घालायचे म्हणून त्यांना सुफी म्हणायला लागले, असं एक वदंता आहे प्रचलित. किंवा सुफी शब्दाचा अरबी शब्द आहे सफ, आणि त्याचा अर्थ आहे ओळ किंवा पंक्ती. त्याच्यावरनं कदाचित अपभ्रंश होऊन सुफी सफचा सुफी झाला आहे. आणि सुफी म्हणजे ज्ञानी किंवा आध्यात्मिक असं मानलं जातं. सुफी संप्रदायामध्ये इस्लाममधला तो महत्त्वाचा एक भक्ती संप्रदाय आहे असं मानलं जातं. अल्लासोबत म्हणजे ईश्वरासोबत थेट संबंध आणि आंतरिक अनुभव घेण्यावर या सुफी संप्रदायात भर आहे. अल्लाच्या प्रेमात आणि भक्तीत तल्लीन होऊन जीवन जगण्याचा प्रयत्न या सुफी संप्रदायात असतो. अल्लापर्यंत पोचण्याचा मार्ग प्रेम, त्याग आणि आत्मनियंत्रण आहे असं सुफी संप्रदायात मानलं जातं. सुफी पंथाचा प्रभाव अनेक राज्यकर्त्यांवर, राजेशांवर राहिलेला आहे. आणि केवळ राजांवर नाही तर आम जीवनात जगणाऱ्या सर्वसामान्य माणसांवर देखील सुफी संप्रदायाचा, आपल्याला जे दर्गे बघायला मिळतात हे सुफी संप्रदायातल्या सुफी साधूंनी उभे केलेली अशी अधिष्ठानं आहेत की ज्या ठिकाणी सर्व धर्मातले, सर्व जातीपंथातले लोक एका पातळीवर येऊन भक्तीचा आनंद घेऊ शकतात, भक्ती करू शकतात असं मानलं जात होतं. सुफी संतांनी आपल्या भारतातल्या, देशातल्या नाही, आशियातल्या नाही, जगातल्या संगीतावर, साहित्यावर, कलेवर फार मोठा प्रभाव टाकलेला आहे. इतकं त्यांचं महत्त्व आपल्याला समजलं पाहिजे. सामाजिक न्यायासाठी आणि सांस्कृतिक एकतेसाठी त्यांनी काम केलेलं आहे. आणि सुफी संप्रदाय म्हणजे आपल्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी आणि त्यांचे बंधू शरपोजी ही नावं कुठून आली आहेत तर त्यावेळेच्या सुफी संप्रदायातले साधूंची नावं आणि त्यांचा मानणारा तो कुटुंब भोसले घराणं होतं म्हणून त्याच्यातनं ती नावं आलेली. तर अशा स्वरूपाची अनेक उदाहरणं आहेत, अनेक उदाहरणं. आपले खानपान संस्कृती, आपली कला, आपलं साहित्य, आपलं संगीत, आपल्या वेशभूषा यावर मोठ्या प्रभाव सुफी संप्रदायातल्या त्या सगळ्या विचारधारेतल्या लोकांचं राहिलेलं आहे. सुफी साहित्यामध्ये वजाहत उल वजूद हा सिद्धांत खूप महत्त्वाचा मानला. त्याचा अर्थ असा आहे की सत्याची एकता आणि सृष्टीतील सर्व
गोष्टी एकाच सत्याचा अंश आहेत आणि त्यामुळे सर्व माणसं आणि वस्तू एकाच ईश्वराचं रूप आहेत असं मानणं हे अधिष्ठान त्याचं मागे आहे. आणि सुफी संत यांच्या साहित्यातून लोकांना जगाकडे अधिक सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा, प्रेम आणि सहानुभूतीने वागण्याचा आणि आध्यात्मिक ज्ञानाकडे वाटचाल करण्याला प्रेरणा मिळाली. त्यामुळे सुफी संप्रदाय हा महत्त्वाचा प्रभाव टाकणारा, खोलवर प्रभाव टाकणारा असा एक भक्ती संप्रदाय राहिलेला आहे भारतामध्ये. आता मी म्हटलं की संतांचं जे मी म्हटलं भक्ती संप्रदायातल्या वारकरी भागवत संप्रदाय, वारकरी संप्रदाय जो आहे याच्यातल्या संतांचे तर आपल्याला उल्लेख माहिती आहेत किंवा संतांचं योगदान माहिती आहे, पण त्याचा एक प्रभाव जो आपल्या समाज जीवनावर आजही कमी जास्त प्रमाणात आहे, त्याच्यामध्ये देखील त्या वेळेला त्या संतांनी जे काही म्हटलं आहे किंवा जे काम केलं आहे किंवा जे सांगण्याचा प्रयत्न केला आहे ती त्यावेळेची बंडखोरीच होती. त्यावेळेचा तो समाजातला विद्रोह होता. तो त्या एकट्याने ते करायचा प्रयत्न केला. ज्यांना नामदेवांनी संघटित केलं पंढरपूरच्या वाळवंटात आणि ही जी काही वारीची परंपरा सामूहिकपणे एकत्र येण्याची त्यातनं पुढे झाली, जी 700-800 वर्ष गेली चालू आहे. पण त्यावेळेचा जो व्यक्तिगत पातळीवरचा विद्रोह, समाज बदलासाठी, समाज परिवर्तनासाठीचा केलेला पुढाकार होता, त्यावेळेचं त्यांचं घोषणा होती, त्याबद्दलची मांडणी होती, चर्चा होत्या, अभंग आणि कवनं होती. हे सगळं त्यावेळेला प्रश्न विचारणं, तपासणं, चिकित्सा करणं विवेकवादाच्या विचारसरणीच्या अधिष्ठानावरच उभं राहिलेलं आहे. त्यावेळेला संतांचे अनेक अभंग असे सांगता येईल. तुकाराम महाराजांचा आम्ही अंधश्रद्धा आणि विवाहामध्ये हे सांगतो की मुलं होण्याला 90 सायासे मुलं होती तर का करणे लागे पती. आता जेनेटिक सायन्स आणि आपलं प्रजननशास्त्र हे आपल्याला 5वी, 6वी, 7वी, 8वीमध्ये शिकवलं जातं आणि त्याच्यामुळे ते माहिती आहे. पण हे त्यावेळेला 400-300 वर्षापूर्वी सांगणारी माणसं होती आणि ती कशाच्या आधारावर सांगत असतील बरं? ती अर्थातच तर्काच्या आधारावर काढल्या गेलेले निष्कर्ष, ज्यामध्ये विवेकी विचाराचं अधिष्ठान होतं आहे असं सांगितलं जातं. ते जातीवादाला नकार, अंधश्रद्धेला, रूढींना विरोध, मानवतेचा पुरस्कार, आत्मचिंतन आणि आत्मशोध घडण्याचा प्रयत्न विवेकाच्या आधारावर, हे सगळं त्यावेळेला साधं सरळ जगणं, साधं सरळ जीवन, ह्याच्यामध्ये देखील सुख असतं हे सांगण्याचा प्रयत्न ह्या सगळ्या लोकांनी त्यावेळेला केलेला आहे. मग संत ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेला कर्मयोग असेल, लोकांना कर्मयोग दाखवला त्यांनी, किंवा संत तुकारामांचा समाजातल्या वाईट गोष्टींवर आणि लोकांना केलेली टीका असेल, किंवा लोकांना सत्यप्रेम आणि न्यायाने वागण्याचा केलेला उपदेश असेल. एकनाथांचं एकनाथी भागवत आणि भारुडांमधनं या रचनांमधनं सामाजिक समता आणि न्यायाचं महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न असेल. संत नामदेवांच्या भजनांमधून लोकांना देवावर निस्सीम श्रद्धा ठेवण्यासाठी चांगले जीवन जगण्यासाठीचा दिलेला संदेश असेल. हे सगळं त्या काळातल्या संतांनी विवेकी विचाराचं जे चार्वाक आणि बुद्ध आणि जैन महावीरांच्या विचारधारेच्या जे काही वेगवेगळे प्रभाव त्यांच्यावर त्या काळात आले असतील त्याचा परिपाक आहे तो, त्यातल्या विवेकी विचाराचा परिपाक आहे. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर आता आधुनिक विवेकवादाचं अधिष्ठान काय आहे? आपण पाश्चात्य विवेकवादी अधिष्ठानाचं संदर्भ पाहिले, आपण प्राचीन भारतीय परंपरेपासून तर विवेकवादी भक्ती परंपरेपर्यंत विवेकवादाच्या अधिष्ठानाचे संदर्भ पाहिले. आता आधुनिक विवेकवादाचं अधिष्ठान काय आहे? तर आधुनिक विवेकवाद हा आधुनिक बुद्धिवाद म्हणून ओळखला जातो. त्या बुद्धिवादामध्ये मानवी बुद्धी आणि तर्काला महत्त्व आहे. रिझन, मानवी बुद्धी आणि तर्काला, इंटेलिजन्स आणि रिझन याला महत्त्व आहे. आणि हे बुद्धी आणि तर्काच्या कसोटीवर घासून घेणं आवश्यक आहे कुठली गोष्ट, याच्याबद्दल आधुनिक विवेकवाद हा आग्रही आहे. बुद्धीला महत्त्व आहे, अनुभवाचा स्वीकार आहे, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार आहे आणि त्यातनं अंधश्रद्धा आणि रूढींची चिकित्सा आणि त्याला नकार आहे. हे आधुनिक विवेकवादाची लक्षण आहे. आधुनिक विवेकवादामध्ये प्रगती आणि विकास कसा घडवायचा याच्याबद्दलचा एक स्पष्ट दृष्टिकोन आपल्याला तिथून समजून घेता येतो, शिकता येतो. आधुनिक विवेकवाद मानवी प्रगती आणि विकासावर विश्वास ठेवतो. बुद्धी आणि तर्काच्या आधारावर मानवी जीवनाला सुधारता येतं याच्याबद्दलचं आग्रही प्रतिपादन करतो. म्हणजे आम्ही विवेकवादी विचाराचं अधिष्ठान हे केवळ
देवधर्म उपासनेच्या आणि कर्मकांड आणि उपासना पद्धतीच्या चिकित्सेसाठी उपयोगाचा आहे असं नाही, तर मानवी विकासाच्या प्रगतीमध्ये आता देखील पुढच्या काळात भविष्यामध्ये वाटचालीसाठी तुम्ही विवेकाच्या आधारावर ठरवू शकता की तुमच्या मानवी विकासाचे निकष काय आणि निष्कर्ष काय असू शकतात आणि त्याच्यासाठी तुमचे प्राधान्य विकासाचे काय क्रम काय असले पाहिजे. तुम्हाला अणुबॉम्ब हायड्रोजन बॉम्ब बनण्याचं प्राधान्य तुमच्या GDP पाहिजे, विकासाच्या बजेटमध्ये पाहिजे का ज्या देशामध्ये जगातल्या आणि इतर अविकसित मागास देशांपेक्षाही जास्त बाळंतपणामध्ये बायका मरतात किंवा कुपोषणामध्ये पहिल्या 3 महिन्यात मुलं नव अर्भक मरतात, अशी अनारोग्याची स्थिती आहे. त्याच्यावर तुम्हाला प्राधान्याने खर्च केला हे ठरवता आलं पाहिजे. म्हणजे अब्दुल कलामांनी आपल्याला जरी महासत्ता होण्याचं स्वप्न दिलं असेल 2009च्या दशकात आणि त्याचं अधिष्ठान त्यावेळेला ते मानत होते की 2030च्या दशकामध्ये जगातल्या एकूण लोकसंख्येतल्या युवा लोकसंख्येचं मध्ये 54% लोकसंख्या एकट्या भारतात असणार आहे. म्हणजे जगातल्या एकूण यूथ पॉप्युलेशनच्या 54% भारतात असणार आहे. आणि हे जर भारतात एवढी मानवी शक्ती असेल आणि एवढे हात असतील काम करायला उपलब्ध, तर त्यांच्या माध्यमातून भारत महासत्ता होऊ शकतो असं स्वप्न त्यांनी त्यावेळेला पाहिलेलं आहे. पण ते स्वप्न प्रत्यक्षात आकारास येण्यासाठी आपण लायक आहोत का अशी स्थिती आहे. ते आपण लायक नाही हे आपण कितीतरी वेळा सिद्ध होतो. आपले राज्यकर्ते पण सिद्ध करतात, आपले समाजकर्ते पण सिद्ध करतात, आपलं सामान्य माणसं पण सिद्ध त्यातलं करतात. त्यामुळे ज्या युवा पिढीच्या भरोशावर तुम्हाला मानवी प्रगतीचा इतिहास रचायचा आहे, महासत्ता म्हणून उभं राहायचं आहे, त्या युवा पिढीचा काय स्थिती आहे वास्तविकता, ती कुठल्या स्वरूपाच्या सक्षमपणे तिला उद्धरित केलं जातं आहे, तिला वाढवलं जातं आहे आणि तिला दिशा दिली जाते, दृष्टिकोन दिला जातं आहे, भविष्याचा वेध घ्यायला संधी दिली जाते. काय आहे आपल्या ब्रेन ड्रेन होतो आहे आपण 80च्या दशकापासून. कॉम्प्युटर आला, IT सेक्टर उभं राहिलं, तर मेजॉरिटी आपला सगळा इंटेलिजन्स भारताच्या बाहेर जाण्यामध्ये आणि आज दुसऱ्या कारणाने असुरक्षितताचा असन्माननीय वागणूकमुळे बाहेर जाण्याच्या आणि दहशतीच्या वातावरणामुळे संरक्षणाच्या अभावाच्या परिस्थितीमुळे बाहेर जाण्याच्या मानसिकतेमध्ये आहे. त्यामुळे हे सगळं प्रगती आणि विकास करायचा असेल आणि योग्य दिशेने तो करायचा असेल तर त्याच्यासाठी विवेकी विचाराचं अधिष्ठान महत्त्वाचं आहे असं आपण मानलं पाहिजे, असा आधुनिक विवेकवाद मानतो. विवेकवादी दृष्टिकोन तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा पुरावा आणि तर्कसंगत स्पष्टीकरण मागण्याला प्रवृत्त करतं. म्हणजे बाप दाखव नाही तर श्राद्ध कर असं आपण म्हणतो. म्हणजे हे पुरावा, जेवढा पुरावा तेवढा विश्वास असं आम्ही सांगत आलो आहे. अंधश्रद्धा निर्माण पुरावा नसेल तर विश्वास ठेवायचं काही कारणच नाही. त्यामुळे विवेकवादी दृष्टिकोन तुम्हाला त्या विधीचा अर्थ आणि उपयुक्तता समजून घ्यायला उपयोगात मदतगार ठरत असतो. त्यामुळे आधुनिक विवेकवाद हा आजच्या आधुनिक व्यक्तीचं, मानवी जगण्याचं, मानवी समूहांचं, या जगात पृथ्वीवरच्या मानवी समूहाचं जगण्याचं, भविष्यातल्या वाटचालीमध्ये विकसित होण्याचं महत्त्वाचं अधिष्ठान आहे हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. आता फरक काय का आपण भारतीय कसावर आधारित विवेकवाद किंवा भारतीय मातीतल्या विवेकवादाबद्दल सांगू इच्छितोय, तर पाश्चात्य विवेकवाद आणि भारतीय विवेकवाद याच्यामध्ये जे तौलनिक फरक किंवा प्लस मायनस ज्या म्हणून आपण करायला पाहिजे, तर आपण पाहिलं पाश्चात्य विवेकवादात तर्क आणि बुद्धीला अधिक महत्त्व आहे आणि भारतीय विवेकवादात अनुभवाला आणि आध्यात्मिक ज्ञानाला महत्त्व आहे. आता ह्याच्याकडे बघताना असं आपण बघायला पाहिजे काय ह्याच्यात महत्त्व वेगळं, याच्यात वेगळे पण काय आहे. पाश्चात्य विवेकवादामध्ये तर्क आणि बुद्धीला महत्त्व आहे, याचा अर्थ की मानवी प्रज्ञेला, व्यक्तिमत्वाला, माणसाच्या व्यक्तिमत्वाला विचाराच्या आधारावर प्रवृत्त करणं, तर्काला आणि प्रश्न विचारायला त्याच्या बुद्धीला प्रवृत्त करणं, हे काम पाश्चात्य विवेकवाद करतो. आणि भारतीय विवेकवाद हा अनुभव, एक्सपिरियन्स करा आणि तुमच्या भावनेला आवाहन करा. आध्यात्मिक ज्ञान म्हणजे काय? पारलौकिक कल्याण, स्वर्ग नरक, आत्मा पुनर्जीवन नाही. आध्यात्मिक आत्मज्ञान, आधी मी, आधी स्वतःला समजून घेणं, याला प्रोत्साहित करतो की याला प्राधान्य देतो. हा फरक आहे, महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या. आणि हा फरक समजून घेता
घेतल्यानंतर या फरकामध्ये भारतीय तत्त्वज्ञान, भारतीय विवेकवादाचं वेगळेपण आहे, जे आपल्याला आताच्या विज्ञानाच्या आधारावर मेंदू, मानववंशशास्त्र, मेंदूचा अभ्यास आणि मानवी व्यक्तिमत्व याचं जे काही संशोधन पुढे आलेलं आहे, याला समजून घेतलं तर समजेल. आणि ते काय आहे ते मी नेहमी सांगत आलो आहे अंधश्रद्धा नियमामध्ये पण, की मनुष्य हा प्राणी आहे. मनुष्य हा मूलतः प्राणी आहे. त्याला प्राणित्वाचं जे काही नैसर्गिक प्रेरणा असतात त्या मनुष्याला पण आहेत. म्हणजे आहार, भय, झोप, निद्रा आणि मैथुनच 4 महत्त्वाच्या नैसर्गिक प्रेरणा इतर प्राण्यांना असतात तशा माणसाला पण आहेत. आहार, किमान जगलं पाहिजे, शरीराचं ऊर्जा असली पाहिजे, शरीराचं चलनवलन चालण्यासाठी. भय, मृत्यूचं भय प्रत्येकाला, आपण जगलो पाहिजे. झोप, किमान झोप आवश्यक आहे 6, 7, 8 तास, ती नाही मिळाली तर सैरभैर होतो. आणि मैथुनाचं म्हणजे आपल्यासारखा नवीन जीव निर्माण करण्याची एक नैसर्गिक, ह्या 4ही नैसर्गिक प्रेरणा इतर प्राण्यांमध्ये जशा आहेत तशा माणसात आहेत. हे जसं एक साम्य आहे, तसं दुसरं साम्य इतर प्राण्यांचा मेंदू जसा आहे तसाच माणसाचा मेंदू आहे. पण माणसाचं वेगळेपण काय? माणसाच्या 1,00,000 पिढ्यांमधल्या वारशातनं उत्क्रांती, मानवी उत्क्रांतीमध्ये माणसाच्या त्या प्राणित्वाच्या मेंदूवर विचार करण्याची टोपी त्याला मिळाली. त्याला न्यूरोकॉर्टिक्स म्हणतात. विचार करणारा मेंदू हा आधुनिक माणसाला मिळाला आहे 1,00,000 पिढ्यांच्या वारशातनं. तो विचार करणारा मेंदू हा इतर प्राण्यांपेक्षा माणसाला वेगळे करतो. म्हणून माणसाला अनुवंशशास्त्रीय भाषेमध्ये, मानववंशीशास्त्रीय भाषेमध्ये मॅन द होमोसेपियन सेपियन म्हणतात. म्हणजे विचार करणारा शहाणा, अतिशहाणा माणूस. आपण सगळे अतिशहाणे माणसं आहोत, 1.5 शहाणे माणसं आहोत. पुणेकरांमध्ये हे शब्द सांगणं अजून वेगळं आहे, संदर्भ आहेत त्याला इतर महाराष्ट्राच्या लोकांच्या दृष्टीने. पण आपण शहाणे, अतिशहाणे आहोत, तर इतर प्राण्यांपेक्षा आपण वेगळे झालो का पूर्णपणे? पूर्णतः तर नाही. आपले नैसर्गिक प्रेरणा तर कायम आहेत ना, इतर प्राण्यांच्या आहेत. आहार, निद्रा, भय, मैथुनंच त्या तर कायमच आहे ना, त्या काही गेलेलं नाही, संपलेलं नाही. त्याचा व्यवहार तर आपल्याला टाळता आलेला नाही अजून. उलट त्याच्यासाठी आपण जास्त पॉझिटिव्ह झालेलो आहोत. किती संरक्षित केलं इतर प्राण्यांपेक्षा. आपलं घर किल्ल्यासारखं आपण सिमेंट, स्टील ओतून घर बांधतो, सुरक्षित राहावं भूकंपापासून, ऊन वाऱ्यापासून. याच्यासाठी आपल्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी आपल्याकडं फ्रीज भरलेलं असतं. व्यवस्था अनेक चवदार पदार्थांची वेगवेगळ्या आहेत. आपल्याकडं झोपेची आवश्यकता आहे म्हणून झोपेच्या, बेडच्या किती जाहिराती करतात आपल्याकडं. छान झोप यावी, उशी चांगली असल्यावी, पांघरूण चांगलं असावं. म्हणजे माणसाने हे सगळं आधुनिक तंत्रज्ञान, विज्ञान तंत्रज्ञान विकसित केलं. स्वतःचं आहार, निद्रा, भीती, मृत्यूचं भय हे याच्यापासून संरक्षित करण्यासाठी. आणि मैथुनेचं म्हणजे स्त्री पुरुष संबंध किंवा भिन्न लिंगी संबंधातनं नवीन जीव निर्माण करण्याची उर्मी ही पण कायम आहे. भारत त्याच्यात नंबर 1 आहे सध्या जगात. सगळ्यात जास्त लोकसंख्या असणारा आणि पुढच्या 10 वर्षात अजून आपण हाईपला जाणार आहोत जगामध्ये. त्यामुळे ह्या सगळ्या प्रेरणा कायम आहेत. वेगळेपण काय? वेगळेपण जे मी म्हटलं की विचारांचं आहे, पण ते पुरेसं नाही माणसाच्या व्यक्तिमत्वाला विवेकी करण्यासाठी. कारण माणसाचं व्यक्तिमत्व, मानवी व्यक्तिमत्व भावना आणि विचारांनी निर्माण झालेलं आहे. केवळ विचाराने नाही, केवळ भावनेने नाही. भावना आणि विचाराचं मिश्रण असणारं माणसाचं व्यक्तिमत्व हे पहिल्यांदा आपण नीट समजून घ्यायला पाहिजे. त्यामुळे त्याला फक्त पाश्चात्य विवेकी विवादाप्रमाणे तर्काचा आणि आधारे विचार, बुद्धीप्रमाणे विचार करण्याचा अधिष्ठान देऊन पुरेसं नाही. भारतीय विवेकवादाच्या परंपरेमध्ये त्याला विचाराच्या सोबत भावनेला देखील आवाहन केलं गेलेलं आहे. आध्यात्मिक उन्नती म्हणजे काय? अध्यात्म, आधी आत्म, आधी माझी उन्नती, माझ्या व्यक्तिमत्वाची, माझ्या मनाची, माझ्या शरीराची, माझ्या शरीराच्या सगळ्या अवयवांची, माझे जे शक्तिस्थानं आहेत याच्याबद्दलची उन्नतीचा विचार आणि त्यासाठीचा प्रयत्न. आपल्याकडे आध्यात्मिक म्हणजे आता ते असंच पारलौकिक कल्याण म्हणजे अध्यात्म असं आपल्याकडे रूढ झालेलं आहे. हा चुकीचा समज आहे. हा आपण नीटपणे त्याचा भेद केला पाहिजे. विनोबांसारखा माणूस आध्यात्मिक होता की नाही? तर होता. पण कसा होता? तर तो काहीतरी त्या गीतेवरचं त्यांनी निरूपण केलं होतं, वेदांचा अभ्यास होता म्हणून होता का? तर माझ्यासारखा माणूस मानतो की त्याने त्यांच्या षड्रिपूंवर विजय मिळवलेला होता, की ज्याने भारतभर पायी भ्रमण करून ऊन वारा पावसाची पर्वा न करता
सब भूमी गोपालकी म्हणून एवढी भूदानामध्ये जागा मिळवली, जगातलं रेकॉर्ड आहे, जगात असं कुणी केलेलं नाही आत्तापर्यंत मानवी इतिहासात. म्हणून तो आध्यात्मिक पुरुष मानला पाहिजे. किंवा आध्यात्मिक पुरुष म्हणून भगतसिंगांना मानायचं की नाही मानायचं? शहीद भगतसिंग सारखा माणूस तरुण 23व्या वर्षी जो असं तत्वज्ञानाची भूमिका मांडतो की ज्यामध्ये ज्ञानेश्वरांचा पण उल्लेख केला पाहिजे की इतक्या लहान वयामध्ये हा माणूस मानवी कल्याणासाठी पसायदान लिहितो. आता विश्वात्मके देवे तेने भाग्येत सर्वांचं कल्याण व्हावं, सर्व जीवातांचं कल्याण व्हावं असं विचार करतो. ही माणसं आध्यात्मिक आहेत, खरी आध्यात्मिक म्हणतात. आताचे आसाराम बापू आणि हे आध्यात्मिक नाही आहेत, ज्यांना जेलमध्ये जावं लागतं स्त्रियांच्या शोषणासाठी किंवा अजून काही इतर, अजून जेलमध्ये न जाणाऱ्यांची संख्या जास्त मोठी आहे बाहेर असणाऱ्यांची. तर असे आध्यात्मिकता ही पारलौकिक कल्याण ह्या अंगाने नाही, तर आध्यात्मिकता आत्मज्ञान संवर्धन ह्या अंगाने आपण जर बघितलं तर माणसाला भावनेचा अपील आवश्यक आहे. कारण मनुष्य हा प्राणी आहे मूलतः आणि त्याचा मेंदू अजूनही 70-80% प्राणित्वाचाच आहे. आत्ताच्या आधुनिक विज्ञानाने माणसाच्या मेंदूचा अभ्यास 100% अजून करू शकलेला नाही. तो 60-70% 80% झालेला आहे. अजूनही माणसाचा मेंदू अनआयडेंटिफाईड आहे काही प्रमाणात, 15-20-25% तरी. त्यामुळे माणसाचा मेंदू जो अभ्यासला गेला विज्ञानाच्या आधुनिक विज्ञानाच्या आधारावर, त्याच्यामध्ये देखील भावभावनांच्या ज्या काही अनुभूती आपण घेतो, तंद्री लागणं, साक्षात्कार होणं हा एक प्रकार आपल्याकडे भयानक आहे. हे सगळ्याचं विश्लेषण म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलनामध्ये अंगात येण्याचं आम्ही विश्लेषण करतो, तसं तंद्री लागणं, स्वप्न पडणं, साक्षात्कार होण्याची अनुभूती मिळणं वगैरे वगैरे हे सगळ्याचं शास्त्रीय विश्लेषण आज मेंदूशास्त्र करू शकतं. काय घडलं मेंदूमध्ये? आपल्याला पॉप्युलर शब्द माहिती आहे, लगेराव मुन्नाबाईच्या सिनेमातला माहीत झालेला, काय केमिकल लोचा. काय केमिकल लोचा होतो तुमच्या मेंदूमध्ये की तुम्हाला साक्षात्कार झाल्याची अनुभूती मिळते? काय केमिकल लोचा होतं की तुमची तंद्री लागते, तुम्हाला स्वप्न पडतं? हे आज मनोशास्त्र माणसाचं हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. 100% सांगतं असं नाही, तर हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे कारण विज्ञानाच्या संशोधनातनं ह्या गोष्टी काही उलगडत आहेत. पण अजूनही 100% माणसाचा मेंदू. पण भावना निर्माण कशा होतात, त्या कुठून येतात, त्याची प्रेरणा काय असते, त्याच्यामध्ये शरीरांच्या वेगवेगळ्या अवयवांमध्ये काय, नर्वस सिस्टीममध्ये काय बदल होत असतात, हे आज मेंदूच्या अभ्यासामध्ये सांगता येऊ शकतं. आणि त्या उद्दीपित होणं म्हणजे काय, माणूस हिंसक होणं म्हणजे काय, माणूस प्रेमळ होणं म्हणजे काय, हे सगळं आज आपल्याला त्याचं विश्लेषण काही प्रमाणात सांगता येतं. पण भक्ती संप्रदायामध्ये हेच करण्याचा प्रयत्न किंवा भारतीय विवेकवादी विचार परंपरेमध्ये ह्या भावनेला, माणसाच्या भावनेला जेव्हा हे माहीत नव्हतं तेव्हा ह्याला आवाहन करण्याचा, याला ॲड्रेस करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. म्हणून भारतीय विवेकवाद हा जास्त मानवतावादी आहे, ह्युमॅनिटेरियन आहे पाश्चात्य विवेकवादापेक्षा. हे मला या निमित्ताने सांगायचं आहे. त्यामुळे भावनेला आव्हान लवकर समजतं, विचाराचं आव्हान बुद्धीला नाही, मेंदूला लवकर मिळत नाही. त्याच्यासाठी फार कष्ट घ्यावे लागतात, फार कॉन्सन्ट्रेशन करावं लागतं, कारण ती सवयच नाही आपल्या मानवी मेंदूला, प्राणित्वाच्या मेंदूला. त्याच्यासाठी लवकर माणसं व्यसनाच्या आहारी लवकर जातात, अंधश्रद्धेच्या आहारी लवकर जातात, भक्ती संप्रदायात लवकर जातात, कारण तिथं विचार तर्क न करता केलेले निर्णय किंवा घेतलेले निर्णय असतात. त्यामुळे त्या वातावरणाचा, त्या माहोलचा प्रभाव आणि अजून काही गोष्टी त्याला प्रभावित लवकर करतात. त्याला भावनेचं आव्हान लवकर अपील होतं आणि त्यातनं तो त्याचा भाग लवकर बनतो. विचाराच्या आधारावर तो निर्णय घेतलेलाच असतो असं नाही. म्हणून भारतीय विवेकी तत्त्वज्ञानांमध्ये भावनांना पण आवाहन केलं आहे, त्याला प्राधान्य दिलं आहे, विचारांना प्रवृत्त करण्याचा पण प्रयत्न केला आहे, दोन्ही गोष्टी करण्याचा प्रयत्न केला आहे. ते पाश्चात्य विवेक परंपरांमध्ये ते बुद्धीलाच आवाहन करण्याचा प्रयत्न आहे. हा फरक आहे, हा मूलभूत त्यातला फरक आहे. आणि म्हणून भारतीय विवेकी विचारांची परंपरा ही अधिक मानवतावादी आहे. भारतीय मातीतला विवेकवाद हा अधिक मानवीय आहे. त्यामुळे मी हे नेहमी सांगतोय, म्हणजे हे जगातले रॅशनॅलिस्ट म्हणून जे म्हणतात, रॅशनॅलिस्टमध्ये पण वेगळे अंतप्रवाह आहेत.
आम्ही अंधश्रद्धा निर्मूलनवाले आम्ही स्वतःला ॲग्नॉस्टिक म्हणतो. नास्तिक ॲथिस्ट आहेत. रॅशनलिस्टमध्ये वेगवेगळे प्रवाह आहेत. नॉन बिलिव्हर, ॲथिस्ट, ॲग्नॉस्टिक. ॲग्नॉस्टिक म्हणजे ज्या गोष्टीचं सिद्धच झालेलं नाही तिला मानणं आणि न मानण्याचा काही विषयच नाही, म्हणजे देव संकल्पनेविषयी. नास्तिक म्हणजे काय? वैदिक प्रामाण्य नाकारणारं. देव नाकारणं म्हणजे नाही. हा पण आपल्याकडे अनेक चुकीचे त्या काळातलं वेद प्रामाण्य नाकारणं म्हणून नास्तिक असं मानलं. म्हणजे चारवाक दर्शनाला नास्तिक दर्शन असं मानलं गेलं. त्यामुळे तर हा फरक आपण समजून घ्यावा आणि हे फरक समजून घेण्यासाठी आणि त्यातल्या विवेकवादी विचार परंपरेमध्ये भारतीय विवेकवादी विचार परंपरेचं अधिष्ठान ते अधिक मानवतावादी आहे आणि म्हणून ते समजून घेण्याचा प्रयत्न करावा. हे जसं मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला, आपण शांतपणे ऐकून घेतलं, तसं भारतातल्या समविचारी विवेकवादी वेगवेगळ्या प्रवाहांमधल्या सहकाऱ्यांच्या समोर देखील वेगवेगळ्या निमित्ताने परिसंवाद, चर्चा, परिषदांमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे, करणार आहे. जागतिक स्तरावर देखील याबद्दलचं जे काही रॅशनलिस्ट म्हणून म्हणतात त्यांच्यापर्यंत हे पोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. मला हे म्हणायचं आहे की आपण भारतीय म्हणून आम्ही काहीतरी श्रेष्ठ आहोत असं म्हणण्यापेक्षा, याच्याकडे बघण्यापेक्षा किंवा यामध्ये पाश्चात्य आणि भारतीय असा काहीतरी संघर्ष उभा करण्याचा मुद्दा नाही आहे, तर अधिक मानवतावादी, कालसुसंगत आणि भविष्यामध्ये मानव समूहाला पुढे नेण्यासाठी अधिक उपकारक, हितकारक असं काय विचार अधिष्ठान आहे विवेकवादाचं, ते भारतीय कसावर आधारित विवेकवाद, भारतीय मातीतला विवेकवाद आहे असं मला वाटतं. आपण सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं. बराच तांत्रिक आणि क्लिष्ट संकल्पनांचा विषय असताना देखील मी माझ्या परीने आपल्यापर्यंत ते पोचवण्याचा प्रयत्न केला. फार उदाहरणांमध्ये मी गेलो नाही, कारण संकल्पनांच्या आणि संदर्भांच्या मांडणीला जास्त महत्त्व दिलं पाहिजे असं मला वाटत होतं. पण आपण सगळ्यांनी ऐकून घेतलं. महात्मा गांधी स्मारक निधीने ही संधी मला उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद.